फ्रेंड्स, राजस्थानमधील उदयपूरला असणाऱ्या धरोहर नावाच्या संस्थेत संस्कृत प्राकृत हस्तलिखितांच्या जतन आणि संवर्धनासाठी संस्कृती या प्रकल्पामध्ये आपला युवक मित्र सुधर्म चित्तरंजन दामले याची नियुक्ती भाषा लिपितज्ञ या पदावर. त्याच्याशी आपण मनमुराद अशा गप्पा मारल्या होत्या. त्याच मुलाखतीचा भाग दुसरा आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. नोकरी हा विषय निघाला तर आत्ता तुझं धरोहर संस्थेमध्ये सिलेक्शन झालंय. त्याआधी सुद्धा तू अनेकांच्या मार्गदर्शनाखाली होतास. तर BA झालं, MA झालं, बाकी सगळं सुरू होतं, पण हा जो मधला पॅच असतो तो एक थोडक्यात सांग ना, कसा होता? मी नक्की सांगेन. याच्यामध्ये मला 2-3 महत्त्वाची नावं घ्यायची आहेत आणि ती घेतलीच पाहिजेत. अर्थात मला काय आहे, संस्कृत आणि भारतीय विद्या जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या काही फक्त एका पुस्तकात निबद्ध राहिलेल्या नाही आहेत. त्याची अनंत पुस्तकं आणि अनंत साहित्य आपल्याकडे आहे. त्याचे अनेक विद्वानांनी त्याच्यावर आपल्या नोट्स लिहिलेल्या आहेत, नोंदी करून ठेवलेल्या आहेत. तर ह्या आमच्या क्षेत्रामध्ये रेफरन्स बुक्स आणि रेफरन्स घेणं याला फार मोठं महत्त्व आहे. त्यामुळे व्हायचं असं की आम्हाला आमच्या मॅडम आवर्जून सांगायच्या की अरे जरा लॉ कॉलेज रोडला तुम्ही पार्टी करायला किंवा अशा कारणांना जाता तेव्हा थोडंसं पुढं जाऊन जरा भांडारकर ओरिएंटल रिसर्च असोसिएशन आहे तर तिथे पण जरा जाऊन या. रिसर्च इन्स्टिट्यूट आहे तिथेही जाऊन या. तेव्हा काही महत्त्व वाटलं नव्हतं. मॅडम हो आधी हे कॉलेजचंच म्हणलं संपू दे, अजून कुठं आता जायला सांगताय. परंतु अगदी योगायोगाने जेव्हा BA संपलं, मधली सुट्टी झाली वगैरे आणि MAला जेव्हा मी गेलो त्यामध्ये झालं असं की MAला आल्यानंतर खरंच कळलं की काय पातळीचं आपल्याला आता शिकायचं आहे आणि कुठे आपल्याला आता अजिबात हायगय करून चालणार नाही आहे. तेव्हा पहिल्यांदा भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर इथे मी गेलो. खरंचच त्याच्या या शब्दाच्या शेवटी जो मंदिर हा शब्द आहे तो तिथं जाऊन आपल्याला कळतं की त्याला मंदिर का म्हणायचं आहे. आणि खरंच ज्ञानदेवता सरस्वतीची मूर्ती आपण देवळात बघतो, परंतु ही भांडारकर संस्थेसारख्या ज्या संस्था आहेत आणि अर्थात मी तिथे गेल्यामुळे मला ती संपूर्ण संस्था ही सरस्वतीची मूर्ती आजपर्यंत वाटत आलेली आहे. इतकं ग्रंथसंपदा, इतके विद्वान मंडळी, त्या विद्वान माणसांचं इतकं साधं राहणं, इतकं ॲक्सेसेबल असणं, ह्या गोष्टी इतक्या मनाला भावून गेल्या की आपण काहीही आपल्याला याच्यातलं आत्ता येत नाही आहे आणि आपल्याला म्हणजे हे आपण असंच पुढे राहिलं पाहिजे, अतिशय नम्र राहायला पाहिजे, साधी राहणी, उच्च विचारसरणी आणि उच्च काम केलेलं असणं आणि तरीसुद्धा एवढं छान असणं. मला इथे आवर्जून सांगायचं आहे, मेहेंदळे म्हणून एक अत्यंत मोठे विद्वान होते संस्कृत भाषेचे. ते त्यांच्या वयाच्या मी जर चुकत नसेल तर 87-88व्या वर्षीसुद्धा निर्व्याज भावनेने भांडारकर ओरिएंटल त्या ठिकाणी येऊन अभ्यास करत बसलेले असायचे. हे एकच उदाहरण मला वाटतं द्योतक आहे की ही विद्या काय आहे आणि ते विद्या मंदिर काय आहे. त्यामुळे दोन्ही एकमेकांना पूरक आहे. तर तिथे जाऊन भांडारकरमध्ये जाऊन मला आधी मुळात समजलं लायब्ररी कशाला म्हणतात, लायब्ररीची अभ्यास करायची सिस्टीम काय असते. त्याच्यानंतर तिथनं पुस्तकं आपल्याला घ्यायची असतात आणि आमच्या विषय जे असतात, आता समजा शतपथ ब्राह्मणम हा आपण शब्द बघितला, यजुर्वेदाचा हे ब्राह्मण ग्रंथ आहे हा. तर ते वाचून फक्त होत नाही आहे, त्याच्यावरची टीका वाचावी लागते, त्याच्यावर अजून 4 लोकांनी केलेलं भाषांतर वाचावं लागतंय, त्याच्यावरच्या नोंदी वाचाव्या लागतात. हे जेव्हा कळलं तेव्हा अशा इन्स्टिट्यूटमध्ये मी जायला लागलो आणि तिथे मला अभ्यासाची पद्धत कळायला लागली. त्याचबरोबर MA झाल्यानंतर वैदिक संशोधन मंडळ नावाची सुद्धा पुण्यात एक मोठी खूप प्राचीन आणि ह्या सगळ्या विद्येचं मोठं भांडार असलेली जागा आहे. तर तिथे सुद्धा जाऊन अभ्यास करायची संधी मिळाली. तिथे अजून एक वेगळा विषय पण अभ्यासाला मिळाला की अवेस्ता संस्कृती म्हणून, म्हणजे पुरातन इराणी लोक ज्याला आपण म्हणू त्याला अवेस्ता म्हणतात, म्हणजे आजचे पारशी लोक. ओके. त्यांचं अवेस्तन सगळं जे कल्चर आहे त्याची भाषा अवेस्ता. तर ती आणि संस्कृत म्हणजे वैदिक संस्कृत म्हणजे जाता सांगतो वैदिक संस्कृत वेगळं आहे आणि लौकिक आपण आज जे वाचतो ते वेगळं आहे. थोडंसं जास्त ओपन असं आहे पहिलं वैदिक संस्कृत आणि वेगळी भाषा आहे. तर अवेस्ता आणि वैदिक भाषा
तर ह्याच्यामध्ये पण मला तिथे काही अभ्यास करायला मिळालं. त्याचेही सुद्धा विद्वान तिथे आहेत, त्याचे दुवे अभ्यासायला मिळाले. म्हणजेच तू जो मधला काळ काय असतो हे विचारलंस तर मी त्याचं तुला उत्तर असं देईन, स्वतःला जास्तीत जास्त रिफाईन करत ह्याच्यात राहावं लागतं. आणि ह्याच्यात असंही म्हणतात ना की आपण समुद्रात तर उतरलेलो आहोत, फक्त आता किती खोल जायचं ते आपल्या क्षमतेवर अवलंबून आहे. तसं ह्याच्यात जात राहावं लागतं. आणि अशा ह्याच्यात मला खूप माझे मोठे मोठे गुरुजन मिळाले. त्यांचंही म्हणजे त्याच्यात पहिल्या म्हणजे डॉक्टर भारती बालटे, भावना बालटे, डॉक्टर मुग्धा गाडगीळ आमच्या युनिव्हर्सिटीमधल्या प्रोफेसर होत्या. आणि भांडारकरमध्ये गेल्यानंतर तर डॉक्टर सरोजा भाटे असतील, किंवा माझे गुरुजी आत्ताचे म्हणजे डॉक्टर गणेश उमाकांत थिटे, हे मूर्धन्य विद्वान म्हणून आज प्रसिद्ध आहेत वैदिक वाङ्मयात. त्यांना सगळेजण त्यांनी मान्यता आहे. तर अशांचा खूप मोठा हातभार आहे. डॉक्टर भाग्यलता पाटसकर संशोधन मंडळाच्या असतील. तर या सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन, मलाच नाही आमच्यासारख्या जिज्ञासू प्रत्येकासाठी ते कायम हजर असतात, अवेलेबल असतात. तर त्यांचं झालेलं आहे. खूप सुंदर. आत्ता धरोहर संस्थेमध्ये तू तिथे रुजू होणार आहेस, तर मग तिथलं सिलेक्शन, ती प्रोसिजर कशी होती? सांगतो. धरोहर हे नाव एक 4 ते 5 वर्षापूर्वीपासनं आमच्या या सगळ्या संस्कृत वर्ल्ड मी म्हणतो या सगळ्या ह्याच्यामध्ये थोडंसं असं ऐकिवात येत होतं की ही संस्था काहीतरी करू पाहतीये, ही संस्था काहीतरी करणार आहे, आणि जे कोणीच आजपर्यंत फारसं केलेलं नाही किंवा फक्त त्याच्यावरच फोकसली काम झालेलं नाही आहे, ती संस्था ते करणार आहे. पण त्याच्यानंतर परत काही ऐकू आलेलं नव्हतं. मग माझं MA झालं. मी नंतर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये जायला लागलो आणि संशोधन मंडळात जायला लागलो. तर एकदा असा मी गेलेला असताना आमच्या पाटसकर मॅडम आहेत, मी त्यांना एकदा अतिशय तळमळीने एकदा भेटायला गेलो. काय झालं ते सांगतो प्रसंग. की म्हणलं मॅडम ह्याच्यामध्ये शाळा शिक्षक होणं, नेट सेट परीक्षा पास होऊन कॉलेज शिक्षक होणं, प्रोफेसर होणं, ह्या सगळ्यापेक्षा सुद्धा म्हणलं हे आपलं जे म्हणलं मॅडम शिक्षण आहे ना, तर मला असं वाटतं हे फक्त ह्या अशा पोटभरू व्यवसायासाठी बनलेलं नाही आहे. तर थोडेसे हे मी मुद्दाम इथे शब्द कठोर वापरतो, कारण त्याचं असं आहे, ह्याचं जेव्हा कळतं ना आपल्याला महत्त्व, तेव्हा ही भावना नक्की होईल काही लोकांची, असं मला वाटतं, म्हणून मी वापरतो. तर त्या माझ्याकडे 2 मिनटं पाहत होत्या की मला रागावून पाहत आहेत का काही कळत नव्हतं, पण त्यांनी नंतर जे बोलल्या त्याने मला कळलं की ठीक आहे, आपण काही फार चुकीचं आपण बरं बोललो आहे म्हणजे असं. तर त्या मला म्हणल्या काय तुझी अपेक्षा काय म्हणे. मी म्हणलं मॅडम मला काम करायचं आहे, मला संशोधनात काम करायचं आहे, भाषाशास्त्रीय असेल, वैदिक तत्त्वज्ञानातलं असेल, साहित्यातलं असेल, पण म्हणलं ह्याच्यातली जी अनटच्ड अशी फील्ड्स आहेत, अजूनही काही गोष्टी अनटच्ड अशा राहिलेल्या आहेत, अप्रकाशित आहेत, त्याबद्दल खारीचा वाटा मला माझ्या बाजूने उचलायचा आहे आणि मला याच्यात काम करायचं आहे, संशोधनात काम करायचं आहे. तर 2 मिनटं गेली आणि त्या म्हणल्या उदयपूरला रिलोकेट होशील का. हा प्रश्न ऐकून मला 2 मिनटं काही कळेना. मी म्हणलं मॅडम म्हणजे काय, तिथे काय आहे. मग हा धरोहर, हा जो आपण त्याच्याकडे आता मी येतो, या संस्थेचा विषय निघाला. आज आपल्या भारतामध्ये मी भारत आणि अखंड भारत ह्या 2 आता मुख्य संकल्पना वेगळ्या वापरेन हेतुपुरस्सर. अखंड भारत अगदी अफगाणिस्तानपासून खाली मलेशिया, कंबोडियापर्यंत हस्तलिखित विद्या ही जी काही आहे, पुराकल्प विद्या, ताडपत्र, भुर्जपत्र, ताम्रपट, आश्मपट आणि हँडमेड कागद, हाताने तयार केलेला कागद झाडाच्या मटेरियलपासनं, जी पद्धत चीनकडनं आपल्या भारताकडे आलेली आहे. हे आवर्जून सांगावं लागेल, कारण ज्याचं त्याचं श्रेय ज्याला त्याला देणं आपण पहिल्यापासून करत आलेलो आहोत भारतीय. तर ते जे आलं, तर आपल्याकडे मुळात मला लिखाण या विषयावर थोडंसं बोलायचं आहे. आपल्याकडे वैदिक परंपरा ही पूर्ण मौखिकी होती. पाणिनीय शिक्षा नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये पाणिनी म्हणजे ज्याने संस्कृत ग्रामर सेट केलंय, अर्थात खूप मोठी व्यक्ती, ऋषी. तर त्यांनी असं त्याच्यात श्लोक सांगत नाही, त्याचा गाभा असा आहे की पाठका धमहा म्हणून त्याने सांगितलं. पाठका धमहा म्हणजे काय, वैदिक पठन, तर त्याचे अधम म्हणजे जे
पठण करण्याच्या अजिबात पात्रतेचे नाही आहेत असं कोणाकोणाला म्हणावं. तर त्यांनी त्याच्यात असं सांगितलंय, वेगवेगळ्या त्याने कंडिशन सांगितल्या आहेत. जो मान हलवत पठण करेल, जो डोळे मिटून पठण करेल किंवा अशा पद्धतीचं. तर त्याच्यात त्यांनी आवर्जून सांगितलं आहे, जो वाचून पठण करेल तो म्हणे पाठकाधम आहे, पाठकांमधला अधम त्याला म्हणावा. हे बघून आणि एकदम हस्तलिखित बघून मला प्रश्न पडला की पाणिनींनी एवढं सांगितलं आणि आपल्या परंपरेत तर आता एवढी हस्तलिखित आहेत, तर कसं काय बरं. तर मग मी जेव्हा माहिती घेतली तेव्हा असं कळलं की इसवी सनाच्या 700 ते 800 शतकापासनं साधारण आपल्याकडे लिखाण अस्तित्वात आलं. व्याकरणाचा काशिका वृत्ती नावाचा एक ग्रंथ आहे. तर तो साधारण काळ आहे, त्याच्यापासून लिखाणाला सुरुवात झाली असं आपण टेंटेटिव्हली म्हणू शकू. हे काही हे फायनल मी सांगत नाही आहे, टेंटेटिव्हच आहे. तर तिथपासून लिखाणाला सुरुवात झाली. लिखाणाला सुरुवात होण्याचं कारण असं होतं की वैदिक परंपरा, ऋषी आणि त्यांच्याकडे येणारे गुरुगृही आश्रमात येणारी लोक, ही परंपरा कुठेतरी कमी होत होती. त्याच्यात बरीच कारणं आहेत, त्या आपण त्यात जायला नको, पण काही कारणास्तव ती कमी व्हायला लागली. पण तरीसुद्धा ही विद्या कुठेतरी आटू नये म्हणून लिखाणाचा पर्याय आपल्या विद्वानांनी आणि त्या काळच्या लोकांनी स्वीकारला. आणि तेव्हापासनं हस्तलिखित ही संकल्पना आपल्याकडे भारतात दिसायला लागलेली आहे. हस्तलिखित, हाताने लिहिलेली कोणतीही गोष्ट, आता अर्थात युनेस्को आणि आपल्या ज्या जागतिक संघटना आहेत त्यांनी असं सांगितलं आहे की 78 ते 80 वर्षाच्या मागचं तुम्हाला जर काहीही हाताने लिहिलेलं सापडलं तर त्याला हस्तलिखिताचा दर्जा आहे. पण अर्थात भारतात एवढ्या लवकरला काही हेच नाही आहे. तुला गंमत म्हणून सांगतो, आमच्या अभ्यासामध्ये ना अच्छा हे 200 वर्षापूर्वीचं आहे का असं म्हणण्यामुळे आम्हाला 50-100 या फिगर्स काही वाटेनाशाच झालेत. त्यामुळे जुनं कशाला म्हणायचं, तर किमान 500 वर्षापूर्वीचं आहे बरं का, तर जुनं. तर हस्तलिखिताकडे आता मी परत येतो. हस्तलिखितांच्या बाबतीमध्ये आपल्याकडे अतिशय उदासीनता होती. कोणीही त्याच्याबद्दल काही काम फारसं होत नव्हतं. फक्त ती लायब्ररीजमध्ये काही हौशी संघटक असतात, त्यांनी संग्रह करून त्यांच्या वैयक्तिक संग्रहामध्ये पडून असायच्या ज्या पोथ्या आहेत, अजूनही भरपूर आहेत. तर आता अखंड भारत मी जे मगाशी बोललो, तर या अखंड भारतामध्ये अनेक भारतीय किंवा आर्यावृत्तात निर्माण झालेल्या लिपी हा एक फार मोठा विषय आहे. शारदा, सरस्वती, ब्राह्मी, खरोष्ठी, इकडे द्राविडात आपण गेलो की तमिळ, तेलुगू, तुळू, ह्या ज्या लिपीज आहेत ह्यांचा जेव्हा इमर्जन्स झाला तर भाषा संस्कृतच, पण लिपी ह्यापैकी कोणतीही असू शकते. अशा पद्धतीने भारताच्या अनेक भागांमध्ये, अखंड भारताच्या अनेक भागांमध्ये लिखाण केलं गेलेलं आहे आणि त्याला म्हणायचं हस्तलिखित. इथपर्यंत आपण येऊन पोचलो. तर ही हस्तलिखित अभ्यासक किंवा संशोधक हे जे आहेत यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. आपल्याला माहितीच आहे, काही दुर्दैवी घटनांमुळे तक्षशिला, नालंदा यांच्यामधली आपली असंख्य हस्तलिखितं आज आपल्यात नाही आहेत. काही हस्तलिखितं परदेशात आहेत, परंतु जी हस्तलिखितं जतन होत 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 आजपर्यंत आलेली आहेत ती सुद्धा प्रकाशात यायला तयार नव्हती. आणि काही इन्स्टिट्यूशन्सनी त्याच्यानंतर मला इथे भारत सरकारचा अतिशय अभिमानाने उल्लेख करावा लागेल की काही वर्षांपासनं आपले माननीय पंतप्रधान यांचा जो काही पवित्रा आहे आपल्या भारतीयत्वासाठीचा, तर त्यामुळे ह्या अशा प्रकल्पांना इतक्या वेगाने गती प्राप्त झालेली आहे. त्यामुळे त्यांचे मला या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनंत आभार मानायचे आहेत आणि त्यांना नमस्कार करायचा आहे. तर त्यांच्या प्रयत्नामुळे आणि आपल्या एकूण शासकीय धोरणांमुळे ह्या कामांना गती मिळाली. आणि धरोहर ही संस्था आता काय ते सांगतो. मुळात अशोक सिंघल आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, बऱ्याच जुन्या लोकांना नक्कीच माहिती आहेत, विश्व हिंदू परिषदेचे, आणि त्यांचेच नातेवाईक संजय सिंघल म्हणून आहेत. त्यांचा मुख्य व्यवसाय हा नाही, मी मुद्दाम इथे उल्लेख करू इच्छितो, त्यांची सिक्युअर मीटर्स नावाची खूप मोठी संस्था, जी अर्थात इंजिनिअरिंग फर्म आणि त्या सगळ्या स्वरूपात आहे, ती राजस्थान, अख्ख्या भारतभर आणि परदेशात सुद्धा त्यांच्या काही गोष्टी आहेत, त्यांचे प्लांट्स आहेत.
त्यामध्ये ते कार्यरत होते आणि त्यांना असं एक इन्सेप्शन निर्माण झालं की नाही, आता आपला व्यवसाय खूप वर्ष उत्तमरित्याने आपण केलेला आहे, तर आपल्या आता अजून एक ड्युटी अशी आहे की भारतासाठी काहीतरी करायचं आहे. आणि म्हणून त्यांनी धरोहर, ह्या धरोहर नावातच खूप छान अर्थ आहे, आपला वारसा जो आहे ना तो त्यांनी जपायचा असं प्रयत्न केलेला आहे. आणि उत्तम प्रयत्न तो 2019पासून त्यांनी सुरू केलेला आहे आणि तो चालू आहे आणि तो खूप निश्चितच मोठ्या प्रमाणावर जाणार आहे. तर त्यांच्या असं डोक्यात आलं की हस्तलिखितांच्या बाबतीत काहीतरी मोठा इनिशिएटिव्ह घेण्याची गरज आहे. का तर हस्तलिखितही हाताळता फार येत नाहीत. त्यांचे कागद, त्याचं जे मटेरियल असतं हे अतिशय नाजूक झालेलं असतं. जरी ते प्रिझर्व करून ठेवलेलं असतं तरीसुद्धा कमीत कमी हाताळून ते कायमचं कसं आपल्याबरोबर राहील, तर त्याचं एकच माध्यम आहे डिजिटायझेशन. तर मुख्यतः ही धरोहर संस्था जी आहे ही हस्तलिखितांचं डिजिटायझेशन, त्यांचं जे आवश्यक असेल ते इंटरप्रिटेशन, त्याचं हस्तलिखितं आल्यानंतर ती काही क्रमाने लावलेली नसतात तर त्याचं पेजिनेशन, त्याच्यानंतर लेक्सिकोग्राफी म्हणून स्वतंत्र विभाग आहे, त्याच्यात लेक्सिकॉन्स तयार केले जातात, म्हणजे माहितीचे विभाग वेगवेगळे ते तयार करणं आणि त्याच्यावर जी काही आवश्यक संशोधनात्मक गोष्टी आहेत त्या करून त्याचा एक डिस्क्रिप्टिव्ह कॅटलॉग तयार करणं. म्हणजे समजा भृगु संहिता हे हस्तलिखित आहे आणि हे होऊ घातलेलं आहे, अर्थात जेव्हा ऑनलाईन कॅटलॉग पूर्णपणे रिलीज होईल, पब्लिश होईल तेव्हाचं सांगतो आहे. जेव्हा आपण त्याच्यावर क्लिक करू तेव्हा त्याची हस्तलिखितांची यादी, त्यातलं कुठलं तुम्हाला बघायचं आहे आणि त्यावर क्लिक केल्यानंतर जवळपास 30 ते 40 हेड्समध्ये त्याची अतिशय त्याचा गोषवारा, प्रत्येक विभागाखालचा, प्रत्येक माहितीखालचा गोषवारा असं, त्याच्यानंतर जर आवश्यक असेल तर त्यातल्या भागांची ट्रान्सलेशन्स, असं एका क्लिकवर करण्यासाठी ही संस्था प्रयत्न करते, जो की अतिशय मोठा आणि भारतात नक्की डेडिकेटेडली हे काम करणारी मी असं म्हणेन की फार कमी संस्था असतील तर त्यापैकी धरोहर ही संस्था आहे. आणि तिथे आत्ता माझं सिलेक्शन झालं. तर त्याची प्रोसिजर अशी होती, सुरुवातीला परीक्षा होती आपण लिहितो तशी, आणि हस्तलिखितांच्या बाबतीतली परीक्षा होती, ती वाचता येत आहेत का, अर्थ समजतोय का, किती समजतोय. त्याच्यानंतर एक इंटरव्ह्यू होता इन्फॉर्मल, त्याच्यानंतर पुन्हा तिथल्या काही विद्वानांशी चर्चा होती की मला नेमकं माहिती आहे का, आणि त्यानंतर मग फायनल जे तिथले डायरेक्टर आहेत तर त्यांच्याशी चर्चा होती, एक इंटरव्ह्यू होता, सत्र होतं. आणि मग मला त्यांनी सांगितलं की यू हॅव बीन सिलेक्टेड आणि अपॉइंटेड, आणि त्यांनी त्यांचं जे पत्र होतं ते मला पाठवलं. खूप मस्त. युवक मित्रांना तू काय सांगशील? म्हणजे हल्लीच्या ह्याच्यामध्ये तू जसं म्हणालास तसं इंजिनिअरिंग, डॉक्टर्स ही सगळी खूप फेमस सो कॉल्ड स्ट्रीम्स आहेत. तर आत्ताचं युग हे पॅकेज किती आहे हा पहिला प्रश्न असतो. तर तुझं हे जे फील्ड आहे ते खूपच वेगळं आहे आणि हा नक्कीच एक गोल सेटर म्हणू शकतो आपण, म्हणून तुझ्याकडे अनेक जण बघतील. तर आत्ता करिअर निवडताना जे 10वीत आहेत किंवा 12वीत आहेत तर त्या अशा युवक मित्रांना तू काय सांगशील? मी क्रमाने जातो. पहिला पॅकेजचा जो विषय आहे, हे बघा संस्कृतमध्ये सुद्धा आपल्याला म्हणलेलं आहे की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. त्यात धर्मानंतर अर्थाला स्थान दिले आणि अर्थ म्हणजे आज आपण परिप्रेक्ष्यात बघतो पैसे. आता त्याच्यात गंमत अशी आहे, प्रत्येकाची समृद्धीची व्याख्या वेगळी असते, पण जेव्हा आपण समाधानाचा भाग जेव्हा आपण लक्षात घेतो की नाही, तेव्हा समृद्धी सुरुवातीच्या काळात थोडी कमी असली तरी चालेल, काम मला चांगलं करायचं आहे. मुळात कामाच्याबद्दल हेतू, प्रयोजन फार महत्त्वाचं आहे. आपल्याला काय करायचं आहे आणि ते का करायचं आहे, ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे हे जेव्हा लोकांच्या पुढे क्लिअर असेल तेव्हाच लोक नक्की असा विचार करतील की ठीक आहे, पैसे थोडे कमी चालतील पण काम चांगलं पाहिजे, पैसे नंतर मिळवूया किंवा मिळतीलच, एवढं आपलं काम चांगलं असलं पाहिजे, बोलकं असलं पाहिजे. आणि आता या बाबतीत सल्ला किंवा तू जे म्हणलीस की काय सांगशील, तर मी अजिबात इतका मोठा नाही, पण मी तुम्हाला एवढं नक्की एक ह्या सगळ्याचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून सांगेन, ह्याच्यात आम्ही जे काही माणसं काम करतो आहोत, आमचे बुजुर्ग आहेत त्यांच्या आशीर्वादाने, तर एवढं नक्की सांगेन की असंच बिलकुल नसतं की लोक सायन्स घेत नाहीत किंवा इंजिनियर, डॉक्टर्स होत नाहीत म्हणजे ते कमी हुशार आहेत.
हा मला इथे अतिशय आवर्जून मुद्दा मांडायला आवडेल. येत नाही म्हणून करत नाही हा एक भाग वेगळा असतो आणि करायचं नाही म्हणून करत नाही हा एक भाग वेगळा असतो. तर असं अजिबातच जे पालक किंवा विद्यार्थी दोघंही जे गट आहेत ते समजत असतील त्याच्यात जाऊन काय होणार आहे, तर हे काय होणार आहे हे जे आहे ना, तर आत्ता माझ्या सुदैवाने जी संधी मला मिळाली आहे, तर अशा अनेक संधी आता भविष्यात नक्की निर्माण होणार आहेत ज्याच्यासाठी आपलं सरकार अतिशय प्रयत्नशील आहे. त्यामुळे आता काय होणार आहे हा प्रश्न थोडासा आपल्याला भुसभुशीत होईल असं मला फार आशा आहे आणि तसाच नक्की विचार प्रत्येकाने आपल्या पालकांकडनं व्हायला हवा. कारण कसं आहे, आपल्याकडे काय आहे हे सोडून आपण जेव्हा दुसऱ्यांचं काय आहे हे जेव्हा बघायला जातो ना, तेव्हा नक्कीच आपण कुठेतरी कमी पडतो. कारण आपण आपल्याला आधी समजून घेतलेलं नसतं आणि आपण दुसऱ्याला समजून घ्यायला जातो. इव्हन जर्मन भाषेच्या बाबतीत सुद्धा असंच आहे. जर्मन भाषेमध्ये एक अतिशय प्रसिद्ध अशी म्हण आहे की तुमची मातृभाषा जोपर्यंत तुम्हाला नीट येत नाही ना, तोपर्यंत तुम्ही कुठलीच भाषा शिकू शकत नाही. हे वाक्य जेव्हा जर्मन ती म्हण शिकतो तेव्हा माणसांना आपल्याकडच्या पटतं. हा एक फार महत्त्वाचा आणि विनोदाचा भाग आहे. तर वाइंड अप करताना मला नक्की एवढं सांगायचं आहे की असा विचार प्लीज कोणी करू नका की आपल्या क्षेत्रांमध्ये ओरिएंटल ज्या विद्या आहेत, भारतीय इंडॉलॉजिकल जी सगळी सायन्सेस आहेत, त्याच्यामध्ये अजिबात संधी नाहीत किंवा पैसे नाहीत असं बिलकुल नाही आहे. आत्ताच आपल्याकडे मोठं उदाहरण आहे. डॉक्टर बहुलकर सर आहेत, डॉक्टर श्रीकांत बहुलकर. त्यांना ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनी पूर्ण ॲशियाटिक विद्या हा जो त्यांचा एक भाग आहे, ॲशियाटिक नॉलेज इन्स्टिट्यूट, त्याचं डीन केलेलं आहे. आपल्या इकडचे इतके मोठी व्यक्तिमत्व तिथे आता अशा पदस्थ आहेत ते. त्यामुळे नक्कीच ह्याच्यात संधींची बिलकुल कमी नाही आहे. त्या शोधायला मात्र जर आपण आळस केला तर मात्र त्या कमीच दिसणार आहेत, एवढं मी सांगेन. तर नक्की ह्याच्याकडे सुद्धा तितक्याच तन्मयतेने बघा जेवढं आपण ज्या आत्ता टेक्नॉलॉजिकल फील्ड्सकडे बघतोय एवढं सांगेन मी. नक्कीच. तू बॅक टू फर्स्ट नोट म्हणतात तसं या मुलाखतीचा शेवट एका नाट्यपदाने करूया. तुला जे नाट्यपद आवडतं ते? आता आपण संस्कृत नाट्यपद पाहिलं तर एरवी सुरुवात नांदिनी होते, पण मला असं म्हणायचं आहे की आपण शेवट नांदिनी करूया. आणि मी एक नांदी थोडीशी म्हणून दाखवतो आणि त्याने आपण करूया. सौख्य सुधा वितरो सदारव उमा सदाशिव हिमगिरिजारव साधू जनांचा ताप परिहरो सौख्य सुधा वितरो सौख्य सुधा वितरो सौख्य सुधा वितरो. शेवटचं मला फक्त सांगायचं आहे, सौख्य सुधा वितरो. मी हेतुपुरस्सर म्हणलो की सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात. हा शांतिमंत्र आहे आपला, त्याला अनुसरून ही नांदी आहे म्हणून मी ती म्हणली आणि या शांतिमंत्राने मी शेवट करू इच्छितो. आज तू वेळात वेळ काढून इथे आलास. पुन्हा एकदा तुझं खूप खूप मनापासून अभिनंदन आणि आपण इथेच विराम देऊया. पुन्हा एकदा कुठल्या तरी वेगळ्या कारणामुळे तू नक्की आमच्या स्टुडिओत येशील आणि आपली पुन्हा एकदा भेट होईल हे नक्कीच. असाच येत राहा आणि थँक्यू सो मच. थँक्यू सो मच की इथे मला बोलवलं आणि माझ्याकडनं मी जे काही बोललो आहे ते ऐकून घेतलं आणि तुम्ही हे सगळ्यांना सांगणार आहात त्याबद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद. धन्यवाद. अशाच अजून नवनवीन मुलाखतींचा खजिना आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. तेव्हा आकाशवाणी रत्नागिरीशी असेच जोडले रहा. नमस्कार.